नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे पैसे तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत? अवघ्या 1 मिनिटाच्या आत तुमचा मोबाईल नंबर टाकून घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे. ते कशा पद्धतीने पाहायचा या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण घर बसल्या तुम्हाला आजच समजून येणार आहे तुमच्या खात्यावरती जो पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे, किती पैसे येणार आहेत ते. कोणत्या पिकासाठी किती पैसे येणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये देणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला मोबाईलवरती क्रोम ब्राउझरमध्ये आपल्याला सर्च करायचा आहे PMFBY. PMFBY आपल्याला सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर असा पेज तुमच्या समोर दिसेल. त्यामध्ये सर्वात वरती जे वेबसाईट दिसत आहे, प्रधानमंत्री फसल बीमा योजना क्रॉप इन्शुरन्स PMFBY, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज ओपन झालेला दिसणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला इथे दिसत आहे फार्मर कॉर्नर. या फार्मर कॉर्नर वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. फार्मर कॉर्नर अप्लाय फॉर क्रॉप इन्शुरन्स बाय युअर सेल्फ. या फार्मर कॉर्नर वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मी क्लिक करून घेतो. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज ओपन झालेला दिसणार आहे, फार्मर ॲप्लिकेशन म्हणून. या ठिकाणी लॉग इन फॉर फार्मर वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर लॉग इन फॉर फार्मर वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज तुम्हाला ओपन झालेला दिसणार आहे. या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर मागत आहे. तर जो मोबाईल नंबर तुम्ही पीक विम्याचा ॲप्लिकेशन भरत्यावेळी जो मोबाईल नंबर दिलेला होता, तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर मी मोबाईल नंबर टाकून घेतो. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला हा कॅप्चा जो आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. तो कॅप्चा मी टाकून घेतो. कॅप्चा टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर OTP वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मला OTP आलेला आहे. मी तो OTP या ठिकाणी मी टाकून घेतो. OTP टाकल्यानंतर सबमिट या बटन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्या समोर ओपन झालेला दिसेल. जो तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला होता, तो पूर्ण फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी बघू शकता तुमचं नाव वगैरे, फार्मर ID, आधार नंबर वगैरे सगळं, मोबाईल नंबर वगैरे सगळं या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचं या ठिकाणी वर्ष तुम्ही निवडू शकता, 2023. तुमचं पीक खरीप किंवा रब्बी ते निवडू शकता. त्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला स्क्रॉल केल्यानंतर खाली दिसेल की या ठिकाणी तुम्हाला किती पैसे भेटणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला जो पीक विमा भेटणार आहे ती रक्कम या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुम्हाला पीक विमा जो आहे तो किती भेटणार आहे ते तुम्ही बघू शकता. त्याच प्रकारे तुमचा पीक विमा अप्रूव्ह झाला का नाही ते सुद्धा या ठिकाणी बघू शकता. पॉलिसी स्टेटसमध्ये अप्रूव्ह, त्याच्यानंतर तुम्हाला क्लेम डिटेल्समध्ये तुम्ही बघू शकता. क्लेम डिटेल्समध्ये इथे व्ह्यू ऑप्शन दिलेला आहे. व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला पीक विमा आले तुमच्या अकाउंट नंबरमध्ये टाकलेला आहे की नाही आहे ते सुद्धा बघू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तो पीक विमा तुम्हाला किती भेटणार आहे व कधी मिळणार आहे, तुमचा विमा अप्रूव्ह झाला की नाही झाला, हे संपूर्ण माहिती तुम्ही
अगदी घरच्या घरी तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही बघू शकता आणि तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून बघू शकता. तर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.